आजचे तरुण व युवक आणि शेती हे समीकरण जुळत नाही असं म्हटलं तर ग्लोबल फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड स्थापन करणाऱ्या संचालकांकडे पाहिलं की हे समीकरण चुकीचं आहे याची खात्री पटते। काही उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही कंपनी आज करोडोंचा व्यवसाय करते आहे। काही वर्ष बँकेत कामाचा अनुभव घेतल्यानंतर राहुल गोडेकर यांनी आपल्या मित्रांसह कंपनी स्थापन करण्याचं ठरवलं। शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असं त्यांच्या मनात आलं आणि या सगळ्या उच्च शिक्षित तरुणांनी त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली। सुरुवातीला त्यासाठी ते नारायणगावला कृषी विज्ञान केंद्रात गेले, तिथून मार्गदर्शन घेतलं। आम्ही सगळे मित्र मिळून, त्याच्यामध्ये माझे सहकारी जे माझ्याबरोबर ॲग्रिकल्चरला शिकत होते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत, काही IT ग्रॅज्युएट, यांनी काय केलं, एकत्रित येऊन एक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला। मग त्यासाठी सुरुवातीला आम्ही काय केलं की KVK नारायणगाव या ठिकाणी गेलो, तिथे जाऊन आपण कंपनी रजिस्टर करून घेतली। रजिस्टर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले सभासद सुरुवातीला 310 होते। सुरुवातीला कांदा, बटाटा यासारख्या उत्पादनामध्येच काम केलं, पण नंतर मार्केटमध्ये सर्वे करून फळांसारख्या उत्पादनामध्ये सुद्धा पाऊल टाकलं गेलं। सगळ्यांनी मिळून एक असं ठरवलं की सुरुवातीला आपण कांदा आणि बटाटा या जास्त म्हणजे मोठ्या पिकामध्ये काम करायचं। बल्कमध्ये आपण त्याच्यामध्ये काही दिवस काम केलं आणि नंतर थोडा मार्केट सर्वे करून फळे आणि इतर भाजीपाला हा जास्तीत जास्त कसा पुरवता येईल यासाठी पण मार्केट लिंकेज पुढे तयार केले। कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीमार्फत पाणी आणि माती परीक्षण केलं गेलं। भाजी कलेक्शन करणाऱ्या आपल्या या कंपनीविषयी आणि एकूणच या सगळ्या गोष्टीविषयी राहुल गोडेकर यांनी सविस्तर माहिती दिली। शेतकऱ्यांचा जो आपला आधीचा जो ग्रुप होता, जो आपल्याला कंटिन्यू माल देत होता, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना काही डेमो प्लॉट दिले। आपण डेमो प्लॉटद्वारे त्यांना असं सांगितलं की तुम्ही कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मिश्र पिकं घेता येतील तुम्हाला, त्यातून तुमचा कॅश फ्लो पण वाढेल। शेतकऱ्यांशी केलेला संपर्क, मार्गदर्शन, कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेलं मार्गदर्शन आणि यातून विस्तारलेला व्यवसाय, झालेल्या सुधारणा याविषयी राहुल यांनी सविस्तर माहिती दिली। त्यानंतर पुढे झालं की मग जास्त हे वाढल्यानंतर वर्किंग कॅपिटलची गरज लागायला लागली। त्यावेळेस मग आम्हाला असं मार्गदर्शन मिळालं की म्हणजे KVKच्या म्हणजे राहुल गाडगे साहेब आमच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचे, तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की नाबार्डमार्फत आपल्याला याच्यामध्ये PODF फंड असेल किंवा अजून काही अर्थसहाय्य नाबार्डमार्फत मिळू शकतं। तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्या मार्गदर्शनामुळे काय झालं की आपल्याला वर्किंग कॅपिटल नाबार्डच्या नॅप किसान या त्या कंपनीकडून मंजूर करण्यात आलं आणि त्याचं व्याजदर पण कमी होतं। जो काही PODF फंड होता त्याच्यामध्ये CO सॅलरी असेल, डॉक्युमेंट कंप्लायन्स वगैरे असेल, ज्या बेसिक कंपनी रन करण्यासाठी ज्या गोष्टी असतात, तर त्या गोष्टींची त्याच्यामध्ये पूर्तता झाली आणि त्यामुळे कंपनी एक चांगली ग्रोथ घेऊ शकली, जी की सुरुवातीला 2-3 वर्ष म्हणजे कंपनीला ज्याची गरज असते त्या गोष्टींची पूर्तता झाल्यामुळे पुढे बिझनेस एक्सपांड करण्यामध्ये अजून आम्हाला पण इंटरेस्ट आला। याच्यामध्ये कसं सुरुवातीला काय फक्त कलेक्शन सेंटरच होतं, नंतर काय केलं याच्यामध्ये नवीन क्रेड्स घेतले, क्रेडिंग सॉर्टिंग टेबल आला, हळूहळू एक एक आम्ही वाढवायला गेलो। सुरुवातीला आम्ही इन्फ्रावर काहीच खर्च केला नाही। सुरुवातीला जो काही पूर्ण खर्च म्हणजे जे असेल पूर्ण मार्केट वाढवण्यावर आणि शेतकरी जोडण्यासाठी आम्ही पूर्ण 2 वर्ष त्यासाठी वेळ घालवला। त्यातून असा फायदा झाला की नंतर मग आम्हाला आमचा एक फिक्स बिझनेस तयार झाला। त्यातून काय झालं की पुढचा कस्टमर पण हॅपी होत गेला, त्यांना डायरेक्ट म्हणजे शेतातून माल येतोय आणि तो डायरेक्ट आपल्याला खाण्यासाठी मिळतोय। यामुळे त्यांना पण असं वाटायला लागलं की हा माल फ्रेश आहे, मार्केटपेक्षा ह्या मालाची क्वालिटी एकदम चांगली आहे आणि याच्यात आम्ही असं करतो की ॲग्री ग्रॅज्युएट असल्यामुळे जे काही लेस रेसिड्यू आपण कसं शेतकऱ्यांकडून घेता येईल यासाठी आपलं तज्ञ म्हणजे थोडक्यात एक ॲप्लिकेशन पण आहे। शेतकऱ्यांना वेळोवेळी आपण त्याच्यातून मार्गदर्शन करत असतो।
त्यातून आपण त्यांना कृषी सल्ला देतो, त्यांचं फार्म डिजिटायझेशन करून घेतो, फार्म बाउंड्री सिलेक्ट करतो, FPOचं पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये सगळी डाटा जो काय आहे तो संकलित केला जातो. विश्वास ही गोष्ट महत्त्वाची असते. हा विश्वास कंपनीने शेतकऱ्यांकडून मिळवला होता. FPOच्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांची सगळी माहिती गोळा करणं वगैरे गोष्टी कंपनी करत असतानाच सोलार स्टोरेजची कल्पना पुढे आली. पुढे जाऊन मग असं लक्षात आलं की ठीक आहे, हा माल गोळा केला, ग्रेडिंग सॉर्टिंग झाली, नंतर याच्यात काही अजून चेंजेस करावं लागतील का. मग असं लक्षात आलं की आपलं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे काढणी पश्चात जे आपण म्हणतो नुकसान होतं जे मालाचं, ज्याचा वेट लॉस होतोय किंवा मालाची क्वालिटी खराब होती, तर यासाठी आपण काय केलं, मग असंच कल्पना आली की आपण स्वतःचं कोल्ड स्टोरेज उभारलं पाहिजे. पण त्यासाठी इलेक्ट्रिसिटी वगैरे याची जर बघितलं तर खर्च मोठ्या प्रमाणात येणार होता. म्हणून आपण सोलर कोल्ड स्टोरेज हे घेण्याचा निर्णय घेतला. आणि सोलर कोल्ड स्टोरेज घेतल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आपल्याला एनर्जी बिल तर म्हणजे त्याच्यामध्ये झिरोच आलं. आणि त्याचा म्हणजे कंबाईन आपण बाकीचे कोल्ड स्टोरेज जे असतात ते ठराविक कमोडिटी ठेवतात, जसं काय बटाटा असेल किंवा फ्रोझन काही आयटम असेल तर तो वेगळा पार्ट आला. पण आपण काय केलं, आपल्या याच्यानुसार कस्टमाइज एक सोलर स्टोरेजचं एक असं मॉडेल बनवून घेतलं. त्याच्यामध्ये प्री कोलिंग आणि इतर माल म्हणजे ठेवता आला. म्हणजे कंबाईनमध्ये लिफी व्हेजिटेबल पण राहतात, त्याच्यामध्ये फ्रूट पण राहतात, त्याचबरोबर इम्पोर्टेड फ्रूट पण राहतात. आणि बल्कमध्ये परचेस करता येतं आपल्याला. बल्कमध्ये परचेस झाल्यामुळं काय होतं, क्वालिटी माल घेता येतो, प्लस त्याची जी काही खरेदी रक्कम असते ती पण आपल्याला कमी प्रमाणात म्हणजे आपण बार्गेनिंग करून ती घेऊ शकतो. हा झाला बिझनेसचा व्ह्यू. पण शेतकऱ्यांसाठी काय फायदा, तर शेतकऱ्यांना काय म्हणजे जो काही माल आता समजा बेबी कॉर्न असेल किंवा चेरी टोमॅटोज असतील किंवा छोटे दम आलू असतील आणि अजून इतर काही फुलं वगैरे असतील, तर ह्या शेतकऱ्यांना पण ह्या स्टोरेजमध्ये आपण म्हणजे माल ठेवून त्यांना टिकवता येऊ शकतो, जेणेकरून ज्यावेळेस मार्केटचे रेट वाढतील त्यावेळेस आपण तो सेल आउट करू शकतो. याचा फायदा शेतकऱ्यांना पण आहेच आणि आम्ही पण याचा पुरेपूर फायदा घेतोय. नंतर असं म्हणजे हे किती केलं व्हॅल्यू ॲडिशन, समजा कोल्ड स्टोरेजचं झालं, नंतर मग ड्रायर पण आपण हे घेतला. ड्रायरमुळं काय झालं, ड्रायरमुळे जे काही ग्रीन चिली आहेत आणि जिंजर, त्याच्यानंतर टर्मरिक असेल, मँड्रीन म्हणजे संत्री किंवा लेमन, याचे आपण बारीक बारीक हे कट करून ते ड्राय केले. ओनियन फ्लेक्स वगैरे तयार केला त्याच्यातून आणि त्याचं म्हणजे थोडक्यात एक अजून ड्राय प्रोडक्ट तयार झाले त्याच्यामधून. त्यासाठी आपण पूर्ण मॉनिटरिंग करून जसं त्याचे लॉट केले व्यवस्थित आणि म्हणजे असं बऱ्याच गोष्टी आपण पुढं याच्यामध्ये सुधारणा करत गेलो. आणि त्याच्यानंतर कंपनीची वाढ होत गेली, टर्नओव्हर वाढत गेला. पहिल्या वर्षी साधारणतः एक 40 ते 50 लाखापर्यंतचा बिझनेस होता, तोच दुसऱ्या वर्षी जवळजवळ 80 लाखावर गेला. तिसऱ्या वर्षी तो 1.5 कोटीवर गेला. चौथं वर्ष आता जवळजवळ हा 3.5 आणि पुढच्या याच्यामध्ये तो 10 कोटीच्या आसपास नक्कीच जाईल. एखाद्या कंपनीला इतक्या उंचीपर्यंत नेऊन पोचवणं किंवा एखादा व्यवसाय इतका वृद्धिंगत करणं ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी हे सगळे तरुण प्रचंड मेहनत घेत आहेत. कंपनीचे संचालक अक्षय पवार हे खरेदी व्यवस्थापन बघतात. भाजीपाला, फळ याची खरेदी करत असताना त्याचा दर्जा बघितला जातो. मालाची योग्य ती प्रतवारी करणं ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची. उदाहरण द्यायचं झालं तर कांद्याच्या आकारानुसार त्याची विभागणी केली जाते. तसंच अलीकडे आरोग्यदृष्ट्या जागरूकता वाढल्यामुळे त्या दृष्टीने खाल्ली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाजीपाला यासारख्या अनेक गोष्टींचा विचार यामध्ये करावा लागतो. मी ग्लोबल फ्रेश कंपनीमध्ये खरेदी व्यवस्थापन पूर्णतः बघतो. यामध्ये खरेदी व्यवस्थापन करत असताना मी सर्व प्रकारचा भाजीपाला असेल, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील, इम्पोर्टेड फ्रूट्स असतील, त्याप्रमाणे जे काही कस्टमर्स आहेत आमचे, तर त्या कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट असते त्या रिक्वायरमेंटनुसार जो काही भाजीपाला अथवा फळे असतील तर त्याचं पूर्णतः जी काही खरेदी असते, जी काही शेतकऱ्यांच्या शेतामधून थेट ग्लोबल फ्रेशमध्ये येऊन प्रॉपर ग्रेडिंग सॉर्टिंग करून जे काही कस्टमरला रिक्वायरमेंट असते त्यानुसार त्याचं त्यांना डिलेवरी दिली जाते. त्यामध्ये पुढच्या कस्टमरची रिक्वायरमेंट जी असते त्या रिक्वायरमेंटनुसार जे काही प्रकारचा भाजीपाला आहे तो भाजीपाला इथे कलेक्शन सेंटरला आणून त्याची व्यवस्थित जी काही प्रतवारी आहे त्या प्रतवारीनुसार त्यांच्या ऑर्डरप्रमाणे तो इथे भरला जातो. यामध्ये फळे असतील, इंडियन फ्रूट्स असतील, इंडियन फ्रूट्समध्ये कलिंगड असेल, खरबूज असेल, केळी असतील,
नागपूर संत्री असेल, हे जी काही फळं असतात ती फळं इथे आणून कस्टमरला जी काही रिक्वायरमेंट असते ती कस्टमरची रिक्वायरमेंट आपण पूर्णतः फुलफिल करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येते की ग्लोबल फ्रेश कंपनी फक्त महाराष्ट्रापुरतीच काम नाही करत आहे, ही पूर्णतः पॅन इंडियामध्ये पसरली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा खरेदी केला जातो, त्याप्रमाणे कलिंगड असतील, फ्रुट्समध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम होतं. आत्ता मागे आम्ही जवळपास 40 टनाचे जवळपास 4 कंटेनर आम्ही इराकसाठी एक्सपोर्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे आता जर सांगायचं झालं तर कांद्याची प्रतवारीनुसार आम्ही कांद्याची ऑर्डर जे काही आम्ही पॅन इंडियामध्ये पाठवतो, कांद्याची रेग्युलर साईज ही 50 mm ते 65 mm पर्यंत त्याच्या साईजनुसार आपण पुढे पाठवला जातो. आणि त्यानंतर जे काही कस्टमरचं जे काही रिक्वायरमेंट आहे ती पूर्णतः फुलफिल करून देतो. कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट असते की आम्हाला एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये जे की सॉईलमध्ये जे एक्झॉटिक येतात तर ते नको आहेत आम्हाला, तर त्यासाठी आम्ही हायड्रोपोनिक लेट्युसेस असतील, त्यामध्ये आता एक्झॉटिकमध्ये सांगायला रेड येलो कॅप्सिकम असेल, लिट्यूस असेल, रेड कॅबेज असेल, त्यानंतर सेलेरी असेल, बेसिल असेल, कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जो काही शेतकऱ्याचा माल आहे तो माल आम्ही इथे आणून स्वतः त्याची प्रतवारी करून कस्टमरला आपण तो पाठवत असतो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी विस्तारलेला हा व्यवसाय, ही कंपनी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्सनाही भाजीपाला आणि फळं पुरवते. ग्राहकांचं समाधान आणि शेतकऱ्यांचा फायदा हे या कंपनीचे मुख्य उद्देश आहेत. आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर आमचा जो काही पुढचा कस्टमर बेस आहे तो पूर्णतः होरेका आहे, म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन्स. ते सुद्धा पंचतारांकित हॉटेल्स असतील, पंचतारांकित रेस्टॉरंट्स असतील. तर यासाठी आम्ही त्यांना इथून प्रॉपर त्यांच्या ऑर्डरनुसार इथे प्रतवारी करून माल आपण त्यांना देत असतो. आता यामध्ये जर हॉटेल्समध्ये जर बघायला गेलो तर रिट्स कार्लटन असेल, हे असं पंचतारांकित हॉटेल आहे ज्या हॉटेल्समध्ये आपण मोठ्या प्रमाणात व्हेजिटेबल्स असतील, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील तर ते पाठवतो. त्याबरोबर नुसतं फळे आणि भाजीपाला हेच नव्हे तर त्यांना त्यांच्या मागणीनुसार जे काही सिरियल पल्सेस असतील, मिल्क प्रोडक्ट असतील, त्याप्रमाणे एग्ज असेल, त्यानंतर बेकरी प्रोडक्ट असतील, ते सुद्धा ग्लोबल फ्रेश मार्फत त्यांना आपण पुरवतो. होतकरू तरुणांच्या कल्पनेतून स्थापन झालेली ही कंपनी, या कंपनीचे आणखी एक संचालक अभिमन्यू इंदोरे हे येणाऱ्या मालाची गुणवत्ता तपासणे आणि इतर ऑपरेशन्स बघणे यासारखी कामं करतात. यामध्ये स्वच्छता करणं, मालाची प्रतवारी करणं, ग्राहकांपर्यंत तो माल पोहोचवणं अशा अनेक गोष्टी असतात. माझ्याकडं या कंपनीची जबाबदारी म्हणजे की या ठिकाणी येणारा जो माल असतो त्याची गुणवत्ता चेक करणे आणि येथील सर्व ऑपरेशन पाहण्याचं काम माझ्याकडे असतं. आम्ही प्रथमतः जेव्हा आमच्या प्रोक्युरमेंट डिपार्टमेंटकडून जेव्हा ऑर्डर शेतकऱ्यांना जाते तेव्हा शेतकऱ्यांना ऑर्डर प्लेस झाल्यानंतर आम्हाला पण ती ऑर्डर प्लेस होते. ज्यावेळेस सकाळच्या वेळेस ऑपरेशन चालू होतं तेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा फर्स्ट क्लिनिंगचा पार्ट असतो. जो क्लिनिंगचा पार्ट आहे तो म्हणजे पहिल्यांदा आमच्याकडं क्रेट्स क्लीन केले जातात, हायजेनिकली सोप वगैरे वापरून हायजेनिकली क्लीन केले जातात प्रेशर मशीन वापरून. त्यानंतर सकाळच्या वेळेत ज्यावेळेस 9-9:30 नंतर ऑपरेशन चालू होतो, जेव्हा शेतकरी आमच्याकडे त्यांचा माल प्रोक्युरमेंट टीमकडून घेऊन येतात तेव्हा आम्ही येथे प्रतवारी करायला सुरुवात करतो. जेव्हा ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असा माल आम्ही जशी आमच्या कस्टमरची डिमांड आहे त्याप्रमाणे आम्ही निवडून घेऊन ज्याच्या त्याच्या ऑर्डरला प्लेसमेंट करतो. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं. मालाचं सॉर्टिंग करणं, ग्रेडिंग करणं वगैरे सारख्या गोष्टी हे कामगार अतिशय व्यवस्थितपणे करतात. त्याचबरोबर भाजीपाला, फळं याची काळजी घेत असतात. फळांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्यासाठी त्याचं चिलिंग करणं, त्यांना फ्रीजमध्ये ठेवणं याची माहिती अभिमन्यू इंदोरे यांनी दिली. आमच्या प्रत्येक जो लेबर आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे की कोणत्या कंपनीसाठी कोणता माल ग्रेडिंगसाठी लागतो आणि येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही बिलिंगचं बिल देत असतो. त्याचे वजन चेक केलं जातं, मालाची गुणवत्ता चेक केली जाते, मालाचे वजन चेक केलं जातं. त्याच बिलाप्रमाणे आम्ही त्यांना रेट्स वगैरे त्या बिलिंगच्या पावतीवर बिलावर देत असतो. जेव्हा आमचे लेबर सॉर्टिंग ग्रेडिंग करत असतात त्याच्यात
3 प्रकारचे माल सॉर्टिंग ग्रेडिंग केले जातात आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक एक मालाची क्वालिटीनुसार आम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही प्लेसमेंट करतो. एक माल जेव्हा येत असतो त्या मालाच्या वजनानुसार आमचे रेट ठरलेले असतात किंवा मार्केटनुसार आणि मार्केटच्या याच्यात डिफरन्स जो असतो तो आम्ही रेट देतो. आणि पुढच्या कस्टमरची म्हणजे आमच्या जे मार्केट लिंकेज डेव्हलप आहेत त्या मार्केट लिंकेजमध्ये जे रिक्वायरमेंट आहे कस्टमरची त्याप्रमाणे ग्रेडिंग केल्यानंतर आम्ही प्लेस केल्यानंतर आम्ही तो काही जो माल फ्रूट्स असतील तर आम्ही चिलिंगला वगैरे फ्रीजला वगैरे ठेवतो. 2020 साली स्थापन झालेली ही कंपनी आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. कृषी विज्ञान केंद्राचा यामध्ये असलेला मोलाचा वाटा मान्य करत कंपनीचा आर्थिक स्तर अधिक उंचावण्याची मनीषा अभिमन्यू इंदोरे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर कंपनीला सर्वोत्कृष्ट शेती उत्पादक कंपनी म्हणून मिळालेल्या पुरस्काराचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आमच्या या कामाची दखल घेऊन ग्रामोन्नती मंडळ नारंगाव यांच्यामार्फत आम्हाला 2025चा सर्वात उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून गौरविण्यात आलेले आहे. आपल्या राज्याचे कृषी मंत्री त्यांच्या हस्ते आम्हाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि भविष्यात आम्ही भरपूर असं काही शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे आणि नाबार्डच्या माध्यमातून पण आम्हाला खूप काही असं अर्थसहाय्य झालेले आहे आणि या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी अजून काही नवीन फॅसिलिटी आणता येईल का पाहता येईल, आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्यांचे आर्थिक सहाय्य आर्थिक दुर्बलता जी आहे ती उंचवण्याची प्रयत्न आमचा अवश्य राहील आणि शेतकऱ्यांसाठी अजून कोल्ड स्टोरेजच्या मोठ्या फॅसिलिटी किंवा आपल्या मालाची टिकवण्याची क्षमता कशी वाढवली पाहिजे आणि आमच्यापर्यंत आल्यानंतर आमच्याकडे जे मार्केट डेव्हलपमेंट केलेली आहे आम्ही त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या उच्च प्रतीच्या मालाची आणि सर्व प्रकारच्या मालांची आम्ही त्यांना चांगली किंमत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि त्यामुळे आमच्या या शेतकऱ्यांना आम्ही जसे सॉर्टिंग ग्रेडिंग केल्यानंतर शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये जात असतो त्याचप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना आता अशी सवय झाली आहे की उच्च प्रतीचा माल पिकवण्याची आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा जो काही नवीन शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल या माध्यमातून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथे कृषी विस्तार विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले राहुल घाडगे यांनी FPO कंपनीची ही यशोगाथा कशी सुरू झाली हे अगदी सविस्तर सांगितलं. सर्व उच्च शिक्षित तरुण असलेले कृषी पदवीधर असलेल्या तरुणांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्यांचे हेतू ज्यावेळेस मला सांगितले की बाबा आम्हाला शेतकऱ्यांसंदर्भात थोडंसं कामकाज करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला व्यवसाय देखील करायचा आहे. मग त्याच वेळेस कोविडची सुरुवात झाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या भागामधल्या शेतकरी शेतमाल विकायचा कुठे आणि ग्राहकाला खायचा कुठं हा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्या माध्यमातून त्यांनी हा व्यवसाय भाजीपाला कलेक्शन सेंटरचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केला. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये होते. आज त्यांच्याकडे नॉलेज होतं, फायनान्स नव्हता. मग हा फायनान्स उभा करायचा कसा. मग त्याच वेळेस आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नाबार्डच्या सहाय्याने त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिलं. प्रोड्युसर ऑर्गनायझेशन फंड ह्या स्कीमच्या माध्यमातून या ग्लोबल फ्रेश कंपनीला आपण फंड्स अवेलेबल करून दिले. मग त्यावेळेस त्यांच्या जे काही डायरेक्टर होते शेतकरी होते. मग यांना कंपनीचा जो हेतू आहे भाजीपाला खरेदी करणं आणि त्याची विक्री करणं हा हेतू इथल्या शेतकऱ्यांना समजून सांगितला. ह्या शेतकऱ्यांचं प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर ह्या कंपनीमध्ये असलेले सर्व संचालक 10 संचालक ह्या कंपनीच्या माध्यमातून आज काम करतायत. ह्या 10ही संचालकांना आपण प्रशिक्षित केलं. हे प्रशिक्षण देत असताना त्यांना कंपनी उभी कशी करायची, कंपनीचे उद्देश काय असावेत, त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो या सर्व पद्धतीचं ट्रेनिंग त्यांना दिलं. हे करत असताना कंपनी चालवायची कशी, जे काही गव्हर्नमेंटचे कम्प्लायन्सेस असतात ते कसे समजून घ्यायचेत, आर्थिक व्यवहार करायचा कसा. त्याचबरोबर दरवर्षी आपल्याला ऑडिट करायचं असतं. कंपनी चालू केली म्हणजे आपल्याला ह्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही शासकीय बाबी आहेत याचा पुरवठा कसा करायचा या सर्व गोष्टींची पूर्तता आपण ह्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना शिकवली गेली. मग गेल्या 4 वर्षापासून ही कंपनी कार्यरत आहे.
कृषी क्षेत्रात काहीतरी करावं या उद्देशाने हे तरुण कृषी विज्ञान केंद्रात जेव्हा आले तेव्हा त्यांना कृषी विज्ञान केंद्रानं कसं मार्गदर्शन केलं, आर्थिकदृष्ट्याही कसं सहकार्य केलं आणि जवळपास 10 संचालकांना उत्तम प्रकारे प्रशिक्षित केलं हे सांगत असताना राहुल घाडगे म्हणाले, आज ही कंपनी छोट्या भागभांडवलापासून सुरू झालेली आज 3.5 कोटीपर्यंत ही पोहोचलेली आहे. या कंपनीचा आदर्श ह्या आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा. या कंपनीचे जे काही डायरेक्टर्स आहेत मग हे आज होतकरू तरुण आज चांगल्या पद्धतीने काम करतायत, उत्कृष्ट असं कलेक्शन आज करतायत. आज कुठल्याही शेतकऱ्याची कंप्लेंट्स त्यांच्या माध्यमातून येत नाहीये. आज जो काही शेतमाल शेतकरी त्यांना त्याचा पुरवठा करतात मग त्याचं जो काही हमी भाव आहे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा शेतकरी त्यांच्याकडनं बाजारभाव घेत असेल तर त्या पद्धतीने आज ते चांगल्या पद्धतीने त्यांना बाजारभाव देत आहेत. दर 8 दिवसाच्या माध्यमातून त्यांचं पेमेंट थेट त्यांच्या अकाउंटवरती करतायत. आज जे काही मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्स आहेत त्यांचं कलेक्शन, त्यांच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत आज त्या ऑर्डर्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते घेत असतात. त्याच्या माध्यमातून खाली पर्क्युलेट शेतकऱ्यांना ते करत असतात. ह्या कंपनीच्या माध्यमातून आज जवळजवळ 15 ते 20 लोकांना रोजगार देखील निर्मिती त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. तर एक यशोगाथा म्हणून आज जर आपण पाहिलं तर निश्चित आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि जे काही होतकरू तरुण आहेत त्यांना देखील ह्या व्यवसायामध्ये संधी आहे. आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ह्या कंपनीला आज आम्ही मार्गदर्शन करतो. संपूर्ण तरुणांना देखील माझा एक संदेश राहील की आपण देखील अशा पद्धतीने आपलं छोटंसं स्टार्टअप, आपला छोटासा व्यवसाय या माध्यमातून सुरू करू शकतो आणि भविष्यामध्ये भाजीपाला खरेदी विक्री हा एक चांगला व्यवसाय आपणासाठी ठरू शकतो. धन्यवाद. छोट्या कंपनीपासून सुरुवात करून आज करोडोंची उलाढाल करणाऱ्या FPOचा आदर्श खरोखरच घेण्यासारखा आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं योग्य ते काम करत आहेत आणि कंपनीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही करण्याचा खरोखरच प्रयत्न स्तुत्य आहे. आज बेरोजगारीची जळमटं दूर करून होतकरू तरुणांनी या भाजीपाला कलेक्शनच्या व्यवसायात उतरणं ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी ठरू शकते. FPOची ही यशोगाथा सगळ्यांनी तिचा आदर्श ठेवावा अशी ती अभिमानास्पद नक्कीच आहे.